त्या रात्री पावसाचा जोर खूप वाढला होता आणि स्नेहा खिडकीजवळ उभी राहून वारंवार मोबाईलकडे पाहत होती. कारण रात्रीचे 11 वाजले तरी तिचा नवरा अमोल अजून घरी आला नव्हता आणि त्याचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे तिच्या मनात भीती वाढत चालली होती. तेवढ्यात अचानक मोबाईल वाजला आणि स्क्रीनवर अनोळखी नंबर दिसला. स्नेहाने थरथरत्या हाताने कॉल उचलला. समोरून एका माणसाचा घाबरलेला आवाज आला. तुम्ही अमोलची पत्नी बोलताय का? हे ऐकताच तिच्या हृदयाची धडधड वाढली. तिने घाईघाईने विचारलं, हो. काय झालं? अमोल कुठे आहे? समोरून काही क्षण शांतता होती आणि मग तो माणूस म्हणाला, त्याचा ऍक्सिडेंट झाला आहे. तुम्ही लगेच सिटी हॉस्पिटलमध्ये या. हे ऐकताच स्नेहाच्या हातातून मोबाईल खाली पडला. तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. कारण काही तासापूर्वीच तिचं आणि अमोलचं खूप मोठं भांडण झालं होतं आणि रागाच्या भरात तिने त्याला खूप काही बोलून टाकलं होतं. अमोल घरातून जाताना फक्त एवढंच म्हणाला होता, एक दिवस माझ्याशिवाय राहावं लागल ना, तेव्हा कळेल माझी किंमत. आणि आता अचानक आलेल्या त्या फोन कॉलने सगळंच बदलून गेलं होतं. स्नेहा रडत रडत हॉस्पिटलकडे निघाली. रस्त्यात तिला अमोल सोबत घालवलेले सगळे क्षण आठवत होते. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून ते छोट्या छोट्या आनंदापर्यंत सगळं तिच्या डोळ्यासमोर फिरत होतं. पण गेल्या काही महिन्यापासून त्यांच्या नात्यात सतत भांडण वाढली होती. अमोल ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा तर स्नेहाला वाटायचं तो तिच्याकडे दुर्लक्ष करतोय. त्यामुळे रोज काही ना काही कारणावरून वाद व्हायचे आणि त्या रात्री तर मर्यादाच ओलांडली होती. स्नेहाने रागात त्याच्यावर संशय घेतला आणि त्याच्या चारित्र्यावरही प्रश्न उपस्थित केला. हे ऐकून अमोल खूप दुखावला गेला होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच स्नेहा रिसेप्शनकडे धावत गेली. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. डॉक्टरांनी तिला आयसीयू कडे नेलं. अमोल बेडवर शांत पडला होता. त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती आणि शरीरभर जखमा होत्या. स्नेहा त्याचा हात पकडून रडू लागली. अमोल उठ ना, मी चुकीचे होते, मला माफ कर. पण अमोल काहीच बोलत नव्हता. डॉक्टर म्हणाले, पुढचे 24 तास खूप महत्वाचे आहेत. हे ऐकून स्नेहा पूर्णपणे तुटून गेली. ती बाहेर बसून सतत देवाकडे प्रार्थना करत होती. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर पुन्हा तोच अनोळखी नंबर आला. तिने कॉल उचलला. समोरून एक स्त्री बोलत होती. तिचा आवाज खूप शांत होता. ती म्हणाली, आज अमोलचा जीव वाचलाय कारण त्याने शेवटच्या क्षणी एका छोट्या मुलाला वाचवलं. स्नेहा थक्क झाली. तिने विचारलं, तुम्ही कोण? ती स्त्री म्हणाली, मी त्या मुलाची आई आहे. तुमचे नवरे स्वतः गाडीखाली आले पण माझ्या मुलाला वाचवलं. हे ऐकताच स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू आले. कारण ज्या माणसावर ती संशय घेत होती तो माणूस दुसऱ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत होता. त्या रात्री तिला स्वतःची खूप लाज वाटली. सकाळ झाली तरी अमोलला शुद्ध आली नव्हती. स्नेहा त्याच्याजवळ बसून सतत बोलत होती, तू परत ये अमोल, मी पुन्हा कधी भांडणार नाही. काही वेळाने अचानक अमोलच्या हाताची हलकी हालचाल झाली. डॉक्टर लगेच आत आले आणि काही मिनिटांनी त्यांनी सांगितलं की अमोलला शुद्ध आली आहे. हे ऐकताच स्नेहा आनंदाने रडू लागली. ती आत गेली. अमोलने हळूच डोळे उघडले आणि स्नेहाकडे पाहून मंद आवाजात विचारलं, तू ठीक आहेस ना? हे ऐकताच स्नेहा पूर्णपणे कोसळली. कारण स्वतः मृत्यूशी झुंज देतानाही त्याला तिची काळजी होती. तिने रडत रडत त्याचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, मला माफ कर अमोल, मी तुला चुकीचं समजत होते. अमोलच्या डोळ्यातही पाणी आलं. त्या एका फोन कॉलने त्याचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. कारण त्या दिवसानंतर त्यांनी एकमेकांना वेळ द्यायला सुरुवात केली. संशयाऐवजी विश्वास ठेवायला शिकलं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला सुरुवात केली. स्नेहाला त्या रात्री एक गोष्ट कायमची समजली होती की नातं टिकवण्यासाठी प्रेमापेक्षा विश्वास जास्त महत्वाचा असतो. कारण काही वेळा एक फोन कॉल माणसाचं फक्त आयुष्य नाही तर विचारही बदलून टाकतो. अमोल हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर काही दिवस सगळं खूप छान चाललं होतं. स्नेहा त्याची खूप काळजी घेत होती आणि अमोलही पुन्हा जुन्यासारखं हसायला लागला होता. पण त्या अपघातानंतर अमोलमध्ये काहीतरी बदललं होतं. तो आधीसारखा मोकळेपणाने बोलत नव्हता. अनेकदा रात्री उशिरापर्यंत बाल्कनीमध्ये एकटाच बसून राहायचा.
आणि सतत कुणाच्या तरी फोनची वाट पाहत असल्यासारखा मोबाईलकडे बघत राहायचा. स्नेहाला हे सगळं विचित्र वाटत होतं, पण ती पुन्हा भांडण नको म्हणून शांत राहायची. एक रात्री अमोल झोपल्यानंतर त्याचा मोबाईल अचानक वाजला. स्क्रीनवर पुन्हा तोच अनोळखी नंबर दिसला, ज्यावरून अपघाताच्या रात्री फोन आला होता. स्नेहाच्या मनात भीती निर्माण झाली. तिने थरथरत्या हाताने कॉल उचलला, पण समोरून कुणीच बोलत नाही. फक्त एखादी व्यक्ती रडत असल्याचा आवाज येत होता. काही सेकंदांनी कॉल कट झाला. त्या रात्रीनंतर रोज त्याच वेळेला तोच फोन येऊ लागला आणि प्रत्येक वेळी फक्त रडण्याचा आवाज ऐकू यायचा. स्नेहा आता पूर्णपणे घाबरली होती. तिने एक दिवस अमोलला याबद्दल विचारलं, पण अमोलचा चेहरा अचानक बदलला. तो खूप घाबरल्यासारखा दिसत होता आणि रागाने म्हणाला, पुन्हा त्या नंबर बद्दल माझ्यासमोर बोलू नकोस. हे ऐकून स्नेहा हादरली, कारण अमोल तिच्याशी कधीच अशा आवाजात बोलत नव्हता. त्या दिवसानंतर अमोल अजूनच शांत झाला. तो अनेकदा रात्री घराबाहेर जायचा आणि कुठे जातोय हे सांगायचाही नाही. एक दिवस स्नेहाने त्याचा पाठलाग करायचा निर्णय घेतला. अमोल गाडी घेऊन शहराच्या बाहेर एका जुन्या बंद पडलेल्या घराजवळ थांबला. स्नेहा थोड्या अंतरावरून त्याच्याकडे पाहत होती. अमोल घरात गेला आणि काही वेळाने आतून मोठ्याने रडण्याचा आवाज येऊ लागला. स्नेहाचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती हळूच घराजवळ गेली आणि खिडकीतून आत पाहिलं. ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण अमोल एका स्त्रीच्या फोटोसमोर बसून रडत होता आणि सतत म्हणत होता, मला माफ कर, मी तुला वाचवू शकलो नाही. स्नेहाच्या डोळ्यासमोर अंधार पसरला, कारण त्या फोटोतील स्त्री अगदी तिच्यासारखी दिसत होती. अचानक अमोलने मागे वळून पाहिलं आणि खिडकीजवळ उभी असलेली स्नेहा त्याला दिसली. काही क्षण दोघेही शांत होते. मग अमोल हळूहळू तिच्या जवळ आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, आजपर्यंत मी तुला एक सत्य लपवलं होतं. स्नेहा घाबरलेल्या आवाजात म्हणाली, ही स्त्री कोण आहे? अमोल काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, ती माझी पहिली पत्नी होती. हे ऐकताच स्नेहाच्या हातापायाचा कप सुटला. अमोल पुढे म्हणाला, 5 वर्षापूर्वी तिचा याच रस्त्यावर अपघात झाला होता आणि त्या दिवशी गाडी मी चालवत होतो. स्नेहाच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. अमोल रडत म्हणाला, मी तिचा जीव वाचवू शकलो नाही आणि त्या दिवसापासून रोज मला तिचा फोन येतोय असं मला वाटतं. अचानक त्या बंद घरात पुन्हा मोबाईलची रिंग वाजली आणि यावेळी स्नेहाच्या मोबाईलवर तोच नंबर फ्लॅश होत होता. तर